महायुतीच्या निकालानंतर आता राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। आज शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईमध्ये बैठक। राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांचा सत्कार। महायुती सरकारचा उद्या शपथविधी सोहळा। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनाच पहिल्यांदा शपथ। मुख्यमंत्री कोण? उत्सुकता काय? आरक्षण लवकर द्या नाहीतर पुन्हा छाताडावर बसू। मनोज जरांगेंचा पुन्हा संघर्षाचा इशारा। सामूहिक उपोषणाची तारीख लवकरच जाहीर करणार। आरएसएसच्या मदतीमुळेच राज्यात महायुती 225 पार गेल्याची चर्चा। लाडकी बहीण आणि महायुतीतल्या समन्वयाने विजय सुकर झाल्याचं जाणकारांचं विश्लेषण। चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशपदी असताना योग्य निकाल दिला असता तर चित्र वेगळं असतं। खासदार राऊतांचा हल्लाबोल। ठरलेला निकाल जनतेवर लादल्याची ही टीका। पहिल्यांदाच महाराष्ट्राची विधानसभा विरोधी पक्षनेत्या विना असण्याची शक्यता। विरोधकांपैकी एकाही पक्षाला 28चा आकडाही न गाठता आल्यानं विरोधी पक्षनेतेपदाची शक्यता धूसर। विधानसभा निकालाचे मवियावर दूरगामी परिणाम। स्वतंत्रपणे राज्यसभेवर पाठवण्यासाठी संख्याबळाचा अभाव। 3 पक्षांना मिळून एकच खासदार देण्याची संधी। 363 महिला उमेदवारांपैकी 22 जणींच्या गळ्यामध्ये आमदारकीची माळ। 22 महिला आमदारांपैकी 21 सत्ताधारी। महायुतीचे तब्बल 14 उमेदवार 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी। धुळ्यातले शिरपूरचे भाजप आमदार काशीराम पावरा यांना तब्बल 1,45,000 मताधिक्य। चंदगडचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांचा औक्षण करताना अपघात। जेसीबीतून उधळलेला गुलाल आरतीवर पडल्यानं उडाला भडका। झारखंडमध्ये सत्ता राखण्यात झारखंड मुक्ती मोर्चाच्या हेमंत सोरेन यांना यश। 34 जागा मिळवत ठरला सर्वाधिक मोठा पक्ष। परत कसोटीत सलामीवीर जयस्वालचं 1.5 शतक। राहुलची ही अर्धशतकी खेळी। भारताची आघाडी 400च्या दिशेने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।